बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे अर्धा किलो जाड तांदूळ घेतले, तुम्ही कुठलेही घेऊ शकता. खमंग भाजून घेतले. अर्धा किलो ज्वारी भाजायची नाही, ज्वारी अशीच टाकायची. अर्धा किलो तांदूळाला 1 वाटी चण्याची डाळ घ्यायची, ती पण स्लोवर खमंग भाजून घ्यायची. 2 चमचे काळे मिरे, 2 चमचे जिरे, 1 चमचा मेथी दाणा, हे सगळं भाजून घेऊया. डाळ आपली भाजून झाली, ती बाजूला काढून घेऊ. अर्धा वाटी उडीद डाळ, ही पण स्लोवर खमंग गरम होईपर्यंत भाजून घेऊ. छोटी वाटी पोहे, डाळ पण झाली आहे भाजून. हे सगळं भाजलं तर ह्याला गार होऊ द्यायचं आणि बारीक पीठ करून घेऊन यायचं. ज्वारी आणि पोहे मी एकत्र केले, हे दोन्ही भाजायचं नाही. वड्याचं पीठ बारीक करून घेतलं आहे गिरणीतनं. आता यात आपण मीठ आणि गरम तेल टाकून घेऊया. गरम तेल 4 चमचे, हे मिक्स करून घेऊ. हळद घालून घेऊया 1 छोटा चमचा, हिंग अर्धा चमचा. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. कोमट पाणी घेऊन घट्ट गोळा, जसं आपल्या पुरीला मळून घेतो तसं मळून घेऊया. कोमट पाणी टाकायचं आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा. पीठ मळून झालंय बघा. मिनिट आपण रेस्ट करायला ठेवूया ह्याला आणि ह्याच्या पुऱ्या तळून घेऊया, म्हणजे वडे मळून घ्यायचा असा एकसारखा, म्हणजे कडेला फाटणार नाही पुरी. पुरी एवढे गोळे करून घेतले. आता हे आपण एक प्लॅस्टिकचा पेपर घ्यायचा, मी असा घेतला आहे, आपल्या जुन्या असतात त्या, आणि त्याच्यावर गोळा ठेवून असंही करून तुम्ही थापू शकता, लाटू शकता. ह्याने काय होईल, एकसारखा वडा तयार होतो. झालं. आता आपण ह्याला तेलात घालूया. तेल चांगलं गरम झालं आहे, यात वडा घालूया. ह्याच्यावर ते एकसारखं असं तेल घालत राहायचं, म्हणजे वडा छान असा फुगून येतो. टम्म फुगला आहे ते. हा काढून घेऊया आपण आणि दुसरे असेच करून घेऊया. व्हेजवाल्यांनी बटाट्याच्या भाजीबरोबर खा आणि आनंद घ्या आषाढ स्पेशल कोंबडी वड्यांचा आणि कोकणी वड्यांचा. कोंबडी वडे आपले तयार आहेत. कसं झालं ग? छान.